बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे, पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे. पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल. पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे. असो, नुकतीच ईद झालेली आहे. त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात. ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं. आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे. कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात. मग वरनं आदेश द्यायचा, नाही 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 खोदू नका, परत माती टाका. मग परत माती टाकतात. मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार. लोक मारायला जातात, त्यांना सांगा थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे सौगाते मोदी घेऊन जा. म्हणजे हे कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे. मला काल मी साधारणतः मध्ये ही चर्चा बघत होतो. या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच, परंतु 370 कलम जे कलम काढलं गेलं काश्मीरमधलं, आम्ही पाठिंबा दिला त्याला. याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते, तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला. 370 कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील. आता 370 कलम काढून किती दिवस झाले, किती वर्ष झाली, त्या काश्मीरी पंडितांपैकी किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिलं त्यांनी सांगण्याची गरज आहे. म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल